नुसतं पैशाने मोठं व्हायचं नाही, विश्वासाने आपल्याला मोठं व्हायचंय आणि हेच काऊ डेअरी केअर कंपनीचं ध्येय आहे. शेतकरी मित्रांनो, मटेरियल बोगस विकण्यापेक्षा क्वालिटी देऊन मोठं झालेलं कधी पण चांगलं. म्हणजे लाखो मशीन आपण सेल केले, आज पण आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये शेतकरी जोडत आहे. तर शेतकरी मित्रांनो, माझी जी पहिली पायरी राहते ती म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची जी इन्क्वायरी आली त्याला परिपूर्ण माहिती देणं, त्याला प्रत्येक गोष्टीची माहिती करून देणं. का शेतकरी मित्रांनो, आज देखील तुम्ही, कारण शेतकरी मित्रांनो, मी प्रत्येक शेतकऱ्याला घरी येऊन माहिती नाही देऊ शकत, त्यामुळे सोशल मीडियाची जी मदत घेऊन आपण प्रत्येक शेतकऱ्यांना या मिल्किंग मशीनची माहिती कशी होईल त्यानुसार आपण व्हिडिओ बनवत असतो. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, साधं मिल्किंग मशीन आहे, त्यानंतर टॉप मॉडेलचं देखील मिल्किंग मशीन आहे. सर्व गोष्टींची तुम्हाला युट्यूब चॅनल असू द्या, इंस्टाग्राम असू द्या, सर्व म्हणजे आम्ही व्हॉट्सअपला देखील स्टेटस ठेवत असतो का आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांना या गोष्टीची माहिती झाली पाहिजे की साधं मटेरियल कोणतं आहे, ब्रँडेड मटेरियल कोणतं आहे आणि स्कॅम काय होतात, फसवणूक देखील काय होतात, या सर्व गोष्टींची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांना झाली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला खाली फोटो दाखवतो. आता शेतकरी मित्रांनो, हा आहे केस बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील हा फोटो आहे. तर शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्यांनी 6 महिन्यापूर्वी ह्या कंपनीचं मिल्किंग मशीन घेतलं. शेतकरी मित्रांनो बघा, या मशीनवर कोणत्याही प्रकारचं नाव नाहीये, बरोबर, समोर तुमच्या मशीन तुम्ही बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो, 6 महिन्यापूर्वी या शेतकऱ्यांनी मला कॉल केला होता की सर तुमचं मशीन घ्यायचं. तर शेतकरी मित्रांनो, त्या शेतकऱ्यांनी त्या मशीनला प्राधान्य दिलं का त्याला 35,000 रुपयाला भेटलं, फक्त 5,000 रुपयासाठी त्यांनी आमचं मशीन नाही घेतलं. तर शेतकरी मित्रांनो, आज परिस्थिती अशी आहे, शेजारी आपलं मशीन आलंय म्हणजे 6 महिन्यानंतर त्याचे 35,000 रुपये आज पाण्यात गेले. असे जर तुम्हाला जर घाले जर आले तर शेतकरी मित्रांनो, दूध व्यवसायामध्ये आपल्याला आपली प्रगती होणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्याला योग्य मिल्किंग मशीनची निवड करायची का जे एकदा मशीन घेतल्यानंतर 10 ते 12 वर्ष ऑइल सोडून मेंटेनन्स आला नाही पाहिजे. शेतकरी मित्रांनो, अशा फालतू म्हणजे फालतूच म्हणतो मी डायरेक्ट शब्दामध्ये, अशा फसव्या आणि साध्या मशीनीला तुम्ही प्राधान्य देऊ नका. घेताना ब्रँडेड घ्या, क्वालिटी घ्या. तुमच्या गोट्या म्हणजे तुम्ही ज्या कामासाठी घेताय त्या कामातून तुम्हाला समाधान भेटलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, आज देखील आपले लाखो शेतकरी आपलं मशीन वापरताय, घरातला कोणताही व्यक्ती आपलं मशीन यूज करतोय आणि त्याला चांगल्या प्रकारचं समाधान भेटतंय. आणि त्यासाठी मी प्रत्येक माझ्या अकाउंटला एक फीडबॅकचा व्हिडिओ टाकत असतो. समजा XYZ मी उद्या 40गावला मशीन बसवायला जाणार, त्या ठिकाणी आपण पहिलं कोणाला मशीन दिलंय त्या शेतकऱ्याच्या गोट्यावर मी 100% एक व्हिजिट मारतोय, त्या ठिकाणी त्याला काय अडचण येते ती सोडवण्याची देखील प्रयत्न करतोय आणि त्याचा जो फीडबॅक घेऊन मी तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला टाकत असतो.